हॅलो मित्रांनो, तुम्हाला आज मी डिफरन्सिएशन मधील काही एक्झाम्पल्स आपल्याला सीईटीसाठी इम्पॉर्टंट असणारा एक्झाम सांगतो आहे. तुम्ही एक्झाम्पल्स अगदी काळजीपूर्वक पहा. तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो याच्यामध्ये आणि त्या ट्रिक्स तुम्हाला इथे उपयोगी पडतील. इकडे बघा. तर एक्झाम्पल आहे y = cot x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर देन डिवाइड बाय dx. आता आपल्याला थोडंसं लक्ष द्या. तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे हा 2 पुढे घ्यायचा असतो. इथं 2 पुढे घेतला हे आहे तसंच द्यायचं cot x स्क्वेअर इनटू कॉटचं डेरिव्हेटिव्ह आतलं मायनस cos x स्क्वेअर x स्क्वेअर आणि हा x स्क्वेअरचं 2x. आता ते कुठं आहे पाहायचं. 2 इन हा मायनस इथं आला, मायनस एकाच ठिकाणी आहे म्हणजे हेच आन्सर असणार आहे, फायनल आहे. मायनस 2 × 2 4x cot x स्क्वेअर अँड cos x स्क्वेअर x स्क्वेअर इज द आन्सर. समजलं का? पहा, अतिशय सोप्या पद्धतीनं फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युल्यावर वर्क करा. फॉर्म्युले तुम्हाला जमले की तुम्हाला आन्सर्स पटपट काढणं शक्य होईल. सेकंड एक्झाम्पल पहा. y = cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब x minus 3 cos x then dy by dx असा क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये ज्या ऑप्शन दिले ते मीन्स 3 4 3/4 अँड 4/3. आता लक्ष द्या. हे बघा, आपल्याला कसं आन्सर शोधायचं आहे पहा. कॉस इनवर्स इथं बाहेर कॉस इनवर्स आहे म्हणजे इथं हा आतमध्ये कॉस थिटाचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. तर हा फॉर्म्युला कोणाचा आहे हे आपण लक्षात ठेवायचं. कॉस इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला आहे कॉस 3x चा फॉर्म्युला. 4 cos x - 3 cos x हा cos 3x चा फॉर्म्युला आहे. कॉसला कॉस इनवर्स कॅन्सल होतं, लक्षात घ्या. कॉसला कॉस इनवर्स काय होतं? कॅन्सल होतं. इथं राहतं फक्त 3x आणि मग लक्षात घ्या y = dy बाय डिफरन्शिएट केलं dy बाय dx = हा 3 कॉन्स्टंट तसाच आणि x चे डेरिव्हेटिव्ह 1 असतं, लक्षात घ्या. = 3 हे आन्सर. समजते का? अति सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवा आणि इथं आपल्याला समजते 3 चं डेरिव्हेटिव्ह 3 पटदिशी आपल्याला त्याचा आन्सर मिळायला काय हरकत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. y = sin x y = sin x raised to x then dy by dx. ऑप्शन आहे sin x raised to x हा प्रत्येक ऑप्शन मध्ये आहे. sin x raised to x, sin x raised to x आणि इथं x cos of x प्लस log of sin x, इथं x sin of x प्लस log of cos of x, x cot of x प्लस log of sin x आणि इथं x cot of x प्लस log of cos x. इथं अशा पद्धतीने आहे. आता हे जर असं असेल तर इथं बघा, हे आपण थोडंसं लक्षात ठेवा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइडची मेथड आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि लक्षात घ्या लॉग ऑन बोथ साइड असेल तर हे पहिला येतच इथं y हे पहिल्यांदा आहे सगळ्याच्या बाहेर. म्हणजे log of y = log of sin of x raised to x. हा x पुढे घ्यायचा असतो. इंडायसेसचा जो x आहे तो नेहमी काय करायचा असतो, असा कोइफिशियंट येतो. इथं हा जो u आहे हा v आहे असं सपोज केला तर त्याचं डिफरन्सिएशन घेताना याचं डिफरन्सिएशन येतं 1/y dy by dx. याचं होणार u इंटू याचं डेरिव्हेटिव्ह log of x चं डेरिव्हेटिव्ह 1/sin of x इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह cos of x प्लस log of sin x इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे फर्स्ट log of second, derivative of second,
सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. मग कॉस बाय साइन इथं समज येतो बघा ऑप्शन मध्ये हा y कडे जातो, हा y काय होतो पुढच्या स्टेपला y इथे येतो dy बाय dx आणि हे आहे तसंच हा y मीन्स sin x रेस टू x कॅरीमध्ये हा cos बाय sin cot x cot of x कुठे आहे बघायचं. x cot of x इथे एक दिसते, इथे एक दिसते आणि x sin x कुठे दिसते तर इथे म्हणून तिथे ऑप्शन पुढे सॉल्व्ह करत बसायचं नाही, फक्त आपण बघायचं आपल्या ऑप्शनमध्ये आन्सर कुठे आहे. आणि लक्षात घ्या असं ट्रिकनी कमी वेळामध्ये तुम्हाला आन्सर्स फाइंड आउट करता आले पाहिजे अशा पद्धतीनं आन्सर्स करायचे. पुढे y इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू x sin रेस टू 5x देन dy बाय dx ऍड करायचं ना ते dy बाय dx. ऑप्शन दिले तुम्हाला 1 प्लस 5 sin x 1 प्लस 5 cos x 1 प्लस 5 tan x आणि 1 प्लस 5 cot x. बघूया थोडंसं एक स्टेप झालं तुम्हाला आन्सरला एक स्टेप करायचे आन्सर लगेच सापडते. हे बघा हा इंटू आहे या दोघांच्या मध्ये काय इंटू आहे म्हणजे की प्लस असलं पाहिजे. लॉगचा लॉग a इंटू b लॉग ए बी चा फॉर्म्युला असतो लॉग a प्लस लॉग b. बघा मित्रांनो बघा तर y इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू x प्लस लॉग ऑफ साइन ऑफ 5x इंटू असेल तर प्लस असेल. आत्ताच मी सांगितलं हा जो रेस टू असतो तो काय होतो कोएफिशियंट येतो. रेस टू असतो तो काय होतो कोएफिशियंटला येतो म्हणून ह्याला कोएफिशियंटला घेतो. y इक्वल टू x लॉग ऑफ e प्लस हा 5 पुढे येतो लॉग ऑफ x लॉग ऑफ साइन x आणि मग लक्षात घ्या हा लॉग ऑफ e हा नेहमी 1 असतो कारण तो इथं बेस असतो e तो आपण घेत नसतो सपोज करायचा. हा लॉग ऑफ e टू द बेस इज ऑलवेज 1 म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं झालं dy बाय dx इक्वल टू x चे डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हे झालं 5 आणि log ऑफ साइन ऑफ x मीन्स 1 आपण आता सांगितलं 1 अपॉन साइन ऑफ x इनटू cos ऑफ x आणि cos ऑफ x बाय साइन x cot x 5 cot x कुठे आहे बघा 1 प्लस 5 cot x इथं आहे हे त्याचं आन्सर 1 प्लस 5 cot x. दोन ठिकाणी दिसत आहे तुमच्या ऑप्शनमध्ये दोन ठिकाणी तुम्हाला 1 प्लस 5 cot x दिसत आहे. इथं टॅन आहे इथं cos आहे इथं साइन आहे इथं 1 प्लस हे आन्सर आहे 1 प्लस cos बाय साइन cot x हे आन्सर. ओके आणि इथं cos आहे इथं टॅन आहे साइन इथं cot x आन्सर हे आन्सर करेक्ट. समजलं बघा काय केलं समजलं का तर सेपरेट करताना थोडा प्लस घ्या पहिला हे इंडेक्स असतो तो कोएफिशियंटला घ्या e टू द बेस e काढून टाका 1 येणार x चं डेरिव्हेटिव्ह 1 5 log of sin of x means 1 upon sin x derivative of sin x is cos x cos by sin is cot x. That is the answer. समजलं का बघा इथं तुमचं हे आन्सर तयार झालं. पुढे बघा y equal to sin of y equal to 10 raised to minus x sin of x d by dx of 10 raised to x sin of x इक्वल टू असा क्वेश्चन आहे. इक्वल टू काय असा क्वेश्चन आहे. ऑप्शन देत नाही मी तुम्हाला आन्सर्स काढून दाखवतो तुम्हाला. इकडे बघा हे dy बाय dx dy बाय dx नाही काढायचं मला याचाच आन्सर काढायचा आहे. हे तुम्हाला दिलेलं त्याचा आन्सर काढायचा आहे. हे आहे तसंच ठेवा 10 मायनस x साइन ऑफ x इनटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तुम्हाला काय डेरिव्हेटिव्ह dy बाय dx काढायला म्हणून सांगितलं. याचा आन्सर काय असा क्वेश्चन विचारला तर हा a रेस टू x चा फॉर्म्युला यूज करायचा. a रेस टू x चा फॉर्म्युला आपला d बाय dx ऑफ a रेस टू x d बाय dx ऑफ a रेस टू x इक्वल टू a रेस टू x
लॉग ऑफ ए रेस टू एक्स म्हणजे हे आहे तसंच 10 रेस टू एक्स साइन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए. आणि लक्षात घ्या इंटू आणि पुन्हा हे झाला ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला. आता इथं पुढे चेन रूल प्रमाणे हे बघा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला कसा ए रेस टू एक्स म्हणजे हे आहे तसंच लॉग ऑफ 10 याचा पुरा प्रोडक्ट रूल वापरायचा. हा यू झाला हा व्ही झाला. पहिलं कसं u इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. आणि झालं बघा. आता हा सेम बेस आहे ह्या दोघांचा त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. सेम बेस ॲडिशन ऑफ इंडायसेस 10 रेस टू मायनस एक्स साइन एक्स प्लस एक्स साइन एक्स झालं बघा ॲडिशन ऑफ इंडायसेस इंटू लॉग ऑफ 10 हा एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स साइन एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 हे झालं 0 10 रेस टू 0 मीन्स 1 10 रेस टू 0 हे एक्स साइन एक्स प्लस आणि हा मायनस कॅन्सल झालं 0 आलं 10 रेस टू 0 1 त्यामुळे हा विषय संपला. तुमचा आन्सर हे असणार आहे लॉग ऑफ 10 इंटू एक्स कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स. हे त्याचं आन्सर बघा 4 ऑप्शनमध्ये उत्तर असतं तेच आन्सर तुमचं होणार आहे. समजलं का? पुढचा क्वेश्चन पहा. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 9x बाय 10 प्लस कॉस इनवर्स ऑफ 9x बाय 10 डिवाइड बाय dx. बघा लक्षात इज इक्वल टू 10 डिवाइड बाय dx इक्वल टू 0 1 मायनस 1 आणि d जो आहे तो 2. बघा लक्षात द्या. आता आपला फॉर्म्युला माहिती आहे साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2. फिनिश तोंडी उत्तर आलं. म्हणजे याचा अर्थ x म्हणजे तर काय का असेल ना तो थीटा किंवा x झाला. साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे y इक्वल टू तुमचा काय झाला पाय बाय 2. मग पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं dy बाय dx इक्वल टू पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे 0. सो आन्सर 0 हे ऑप्शन त्याचा असलं पाहिजे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतं. समजलं? पुढे पुढचं एक्झाम्पल पहा. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ऑप्शन आहे 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर and 2x by 1 plus x square. असे 4 ऑप्शन आहे. इथं लक्षात घ्या इथं कॉस आहे कॉस इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये सुद्धा कॉस आला पाहिजे. म्हणून मी काय करतो मला कॉस 2x चा फॉर्म्युला माहिती आहे बघा. कॉस 2x इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर x डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x हा फॉर्म्युला मला माहिती आहे. मग इथं तयार करण्यासाठी तुम्हाला tan थीटा पुट आउट करावं लागेल. x इक्वल टू tan थीटा जर मी पुट आउट केलो तर काय होईल बघा y इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजे ह्या फॉर्म्युला सारखा काय थीटा जर ठेवला तर 2 थीटा इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. मीन्स इथं मला tan 2 थीटा पुट आउट करावं लागेल. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इथे मी ठेवणार आहे कॉस 2 थीटा. काय ठेवणार आहे कॉस 2 थीटा. सो कॉस कॉस गेट कॅन्सल. देअरफॉर y इक्वल टू 2 थीटा. थीटा इथं आपण तयार करू शकतो. थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ x आपण तयार करू शकतो. ती व्हॅल्यू इथे पुट आउट करायची 2 इंटू tan इनवर्स ऑफ x आणि याचं डिफरन्शिएशन घेतलं dy बाय dx इक्वल टू 2 tan इनवर्स मीन्स फॉर्म्युला माहित पाहिजे 1 प्लस एक्स स्क्वेअर. शोधा तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये कुठे आन्सर मिळते ते तुमचा डी ऑप्शन. सॉरी डी म्हणतो बी ऑप्शन.
अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं आन्सर फाइंड आउट करता येईल. y equal to cos inverse of 3x minus 4x cube. हे फार सोपं आहे, मी ऑप्शन देत बसत नाही, तुम्हाला आन्सर कसं फाइंड करायचं. इथं बघा, इथं कॉस आहे तर इथं सुद्धा कॉसच तयार झाला पाहिजे. पण हा फॉर्म्युला जो sin 3 थीटा आहे, 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा, sin 3 थीटा इक्वल टू 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे मी इथे एक्सच्या ठिकाणी sin थीटा पुट आउट करू शकतो, म्हणजे थीटा इक्वल टू sin इनवर्स ऑफ x. मग इथे जर पुट आउट केलं तर काय होतं बघा, cos इनवर्स ऑफ 3 sin थीटा minus 4 sin क्यूब थीटा, आणि हा sin 3 थीटा फॉर्म्युला y इक्वल टू cos इनवर्स ऑफ sin 3 थीटा, y इक्वल टू cos इनवर्स ऑफ sin चं रूपांतर मला cos मध्ये करायचं आहे. cos कॅन्सल झाला पाहिजे, आत cos असला पाहिजे. सो मी याला पाय बाय 2 मध्ये कन्वर्ट करतो. cos पाय बाय 2 मायनस 3 थीटा, कारण cos पाय बाय 2 मायनस थीटा इज sin थीटा. सो cos कॅन्सल, dy बाय dx डिफरन्शिएट आपण करूया. याचा डेरिव्हेटिव्ह 0, हा -3, आणि थीटा जो आहे तो थीटा तुमचा आहे sin इनवर्स ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x². सो आन्सर -3 1/√1. तुम्हाला इथंच जेव्हा तुम्ही तोंडी जर करायचं असेल, ओरली करायचं असेल तर इथं 3 थीटा येणार आहे हे लक्षात ठेवायचं. sin 3 थीटाचा फॉर्म्युला बसणार आहे, मग तो 3 थीटा इथंच येणार आहे लक्षात घ्या. आणि मग तो साइनचा बसणार आहे फॉर्म्युलामध्ये, साइन इनवर्सचा फॉर्म्युला बसतोय हे लक्षात घ्यायचं. आणि साइन इनवर्सचा फॉर्म्युला 1/√1 - x². हे तुमचं आन्सर. फक्त इथं तुम्हाला फॉर्म्युले, फक्त तुम्ही जे बघा, तुम्ही काय करा तर फॉर्म्युल्यांच्यावर जास्त वर्क करा, फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले आले की तुम्हाला आन्सर चुकणार नाही. हे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ √1 - cos x divided by 1 plus cos x. then dy by dx तुम्हाला फाइंड करायचं आहे. 0, हाफ, -हाफ and -1. पहा ऐका बघा, तर कसं करायचं सांगतो तुम्हाला. इथं तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे, तोंडी सुद्धा आपल्याला करता येतं, पण मी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेट करून दाखवतो. 1 - cos x means 2 sin² x/2, हा फॉर्म्युला फटदिशी यायला पाहिजे. 1 हा 2 cos² x/2 यायला पाहिजे. 2 कॅन्सल. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ √tan² x/2 स्क्वेअर रूट कॅन्सल. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan x/2, tan cancel, y equal to x/2. So dy by dx equal to 1/2. x चं डेरिव्हेटिव्ह 1/2. आन्सर तुमचं बी ऑप्शन मध्ये आहे का पहा. लक्षात आलं का बघा. काही अवघड नसते, सोपं असते. सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलं की त्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. इथे पहा, हे एक्झाम्पल तुम्हाला आणखी सॉल्व करून दाखवतो बघा. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत चला. प्रत्येक वेगवेगळे एक्झाम्पल आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथं पास आहे बघा, y इक्वल टू sin² sin इनवर्स ऑफ x² dy बाय dx फाइंड करायचं आहे. ऑप्शन आहे 2x, 3x², 4x², 4x³ and 5x⁴. आता इथं बघा 5x⁴ असू शकत नाही, 2x बी असणारच नाहीये का, तर इथं स्क्वेअर आहे.
म्हटले मी मांडू शकतो बघा. इट कॅन बी रिटन ॲज साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा जो टू आहे तो ब्रॅकेट स्क्वेअर होऊ शकतो. असा ब्रॅकेट स्क्वेअर होऊ शकतो. लक्षात असा ब्रॅकेट का सांगतो तुम्हाला. साइन स्क्वेअर थीटा मीन्स साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, बिकॉज साइन स्क्वेअर थीटा मीन्स 2 times साइन थीटा and sin theta bracket square means also 2 times sin theta. So it can be written as square as a bracket square. हा स्क्वेअर जो आहे ब्रॅकेट स्क्वेअर असं का लिहायचं तर साइडला साइड कॅन्सल करण्यासाठी. सो y इक्वल टू x raised to 4. सो dy by dx इक्वल टू हा 4 पुढे घ्यायचा 1 मायनस करायचा झाला 4x³ हा सी ऑप्शन हे त्याचं आन्सर आहे. अजून एक एक्झाम्पल पहा. y इक्वल टू log ऑफ sec 3x प्लस tan 3x dy by dx फाइंड करायचं आहे. त्याचा ऑप्शन घेतले बसत नाही. आन्सर तुम्हाला फाइंड करून दाखवतो बघा. dy by dx डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह मीन्स 1/1 दिस sec 3x प्लस tan 3x into sec 3x secचं डेरिव्हेटिव्ह sec 3x into tan 3x into 3. लक्षात घ्या d by dx of sec x tan x. So sec x tan x, so sec 3x tan 3x 3x डेरिव्हेटिव्ह 3 plus tan 3x means sec square 3x into 3. d by dx of tan so sec square 3x. याच्यातून कॉमन काढा sec x 1/sec 3x plus tan 3x into sec 3x into ब्रॅकेट हा 3 कॉमन काढतो. दोघांमध्ये 3 कॉमन 3 sec x. So here remain tan 3x plus sec 3x cancel 3 sec 3x. हे त्याचा आन्सर. समजलं का बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब द चॅनल. आणखी तुम्हाला व्हिडिओ मी एक्झामपर्यंत टाकेन.